गर्भवती महिलेच्या या मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाची चौकशी जी केली जाणार आहे, पोलीस या संदर्भात दोन्ही बाजूंची निवेदनं घेऊन जिल्हा मेडिकल बोर्डाला देणार आहेत आणि त्यानंतर मेडिकल बोर्डाच्या अहवालानुसार पोलीस कारवाई करतील। मात्र जिल्हा मेडिकल बोर्डाचे अध्यक्षच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाऱ्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत। ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवारच चौकशीच्या फेऱ्यात सध्या आहेत, त्यामुळे दीनानाथचा चौकशी अहवाल देणार तरी कोण असा सवाल आता उपस्थित झालाय। एवढंच सांगतो आता याविषयी कारण हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे। आता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाकडून जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन चौकशी झाली का आणि ते पण पेशंट समोर मागणी केली, त्याचंच पेशंटने टेन्शन घेतलं। मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे। तर मंगेशकर हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकारानंतर आता आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार हे 4 समितीय सदस्यांची नियुक्ती करणार आहेत आणि ही 4 सदस्यांची समिती दीनानाथ हॉस्पिटलची चौकशी करणार आहेत। यात एका स्त्रीरोग तज्ज्ञाचा समावेश आहे। समिती स्थापन केल्यानंतर ही समिती रुग्णालयाची पाहणी करून पुढे कारवाई करण्यासंदर्भात पावलं उचलेल। पैसे भरले नाहीत म्हणून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार केले नाहीत, त्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय। प्रसूतीसाठी रुग्ण दाखल करून घेतानाच 10 लाख रुपये भरण्यास सांगत उपचार करण्यास रुग्णालयाने नकार दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणात भिसे कुटुंबियांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेत। पोलीस आज रुग्णालयात जाऊन चौकशी करतायत, तर रुग्णालयातल्या डॉक्टरांचे जबाब घेऊन पोलीस याचा अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडे सोपवतील। रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले जातील। यानंतर या रुग्णालयावरती काय कारवाई होणार हे बघावं लागेल। उपायुक्त संभाजी कदम आपल्या सोबत आहेत। मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीबाबत नेमकी काय परिस्थिती आहे ते सांगतायत। ही चौकशी नेमकी कशी केली जाणार आहे, तुम्ही कुणाकुणाचे जबाब नोंदवलेत, पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये मेडिकलची केस असल्यामुळे तुम्हाला मेडिकल निग्लिजन्सचा गुन्हा दाखल करायचा किंवा कुठल्याही पद्धतीने गुन्हा दाखल करायचा अधिकार आहे का, तो नेमका कुणाचा आहे, कशा पद्धतीने हा गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा पुढची कारवाई होईल। हे बघा, जी झालेली घटना दुर्दैवी आहे, त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे, परंतु ह्या घटनेसंदर्भामध्ये मेडिकल निग्लिजन्सच्या बाबतीमध्ये शासनाची एक कमिटी आहे, त्या कमिटीच्या ओपिनियननंतरच पुढची जी कारवाई आहे ती केली जाते। आता प्राथमिकदृष्ट्या पोलिसाच्या दृष्टीने जे घटना झाली त्या घटनेच्या संदर्भात जे तथ्य आहेत ते तथ्यासंदर्भात पुरावा गोळा करणे, स्टेटमेंट्स घेणे, काही मेडिकल डॉक्युमेंट्स आहेत ते घेणे आणि जी कमिटी आहे ती शासनाची कमिटी त्या कमिटीकडे पाठवणे। कमिटीच्या ओपिनियन नंतर जे काय तथ्य समोर येईल त्याप्रमाणे पोलीस पुढची कारवाई करेल। आतापर्यंत कुणाकुणाचे जबाब नोंदवले ते आता या संदर्भात जे विक्टिम आहे किंवा जे मयत आहेत त्यांचे नातलग आहेत, काही डॉक्टरांचे जबाब सुरू आहेत आणि जे हॉस्पिटल्स आहेत हॉस्पिटलच्या स्टाफचे पण स्टेटमेंट सुरू आहेत। चौकशी पूर्ण झाल्यानंतर तो अहवाल आहे तो आपला जी कमिटी आहे त्या कमिटीकडे पाठवण्यात येईल। तपासाचा कामकाजाचा भाग म्हणून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही आहेत ते आपण ताब्यामध्ये घेतलेत का? हे सगळ्या गोष्टी ज्या आवश्यक गोष्टी सर्व आहेत त्या सर्व गोष्टीची चौकशी आणि त्या सर्व सीज केल्या जातील। पाठोपाठ मोठी आंदोलनं होत आहेत इथं आणि ट्रॅफिक जाम होतंय, इथल्या रुग्णांना सुद्धा त्रास होतोय। माणुसकीच्या दृष्टीने त्याच्याकडे बघणं जास्त गरजेचं आहे। इथली व्यवस्था कशी आहे, तुम्ही वाहतूक क्लिअर करताय का? आंदोलनं करणाऱ्यांना काय सूचना द्यावी? सर्वांना आता हा रस्ता थोडा अरुंद आहे, परंतु सर्वांना विनंती की या ठिकाणी हॉस्पिटल आहे, आतमध्ये बरेच क्रिटिकल पेशंट्स आहेत, त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी कुणी न येता जे काय तुमचं म्हणणं असेल ते योग्य कार्यालयामार्फत माझ्या ऑफिसला असेल किंवा वरिष्ठ कार्यालयाकडे या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। परंतु सर्वांना विनंती की या ठिकाणी कुणीही गर्दी करू नका, कारण हे क्रिटिकल काही पेशंट्स आहेत आणि त्यांना अँब्युलन्स आहे, बाकी ट्रॅफिकचे काही वाहतूक आहे ते वाहतूक सुरळीत राहणं गरजेचं आहे। आता सध्या पोलिसांनी वाहतूक वगैरे सर्व सुरळीत केलेली आहे। ठीक आहे, उपायुक्त संभाजी कदम आपल्या सोबत होते।